तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज गणेश दादा आले ते आपल्याला घ्यायला, मग गाडीवरती आपण कॉलेजला आलो. गुड मॉर्निंग गाईज. मग रोशन दादांना गुड मॉर्निंग करून आपण कॉलेजमध्ये एंट्री केली. तर गाईस तुमच्या भावाच्या आवाजाला थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, कारण की बरं नाही वाटत तुमच्या भावाला. मग या गौरव दादांना ब्लॉग मध्ये घेऊन आपण ब्रेक मध्ये बाहेर आलो. त्या हेमाबाईचा बर्थडे 2 दिवस आधी होता आणि त्याला आता विश करताय पोर. आमच्या क्लासचे पोर आहे ना, ते वॉशरूम मध्ये बी गप बसते नाही, म्हणजे तिकडे पण चाळे चालूच होते नाही का. सगळ्यांना व्हिडिओ मध्ये यायचं होतं, त्याच्यामुळे सगळे मध्ये गर्दी करत होते. तर आज आहे आपली विजिट, त्याच्यासाठी आपण कॅन्टीन कडे चाललो होतो. मग बस मध्ये बसलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत आपण आपल्या व्हिजिटला सुरुवात केली. त्याच व्हिजिटला गपचूप न बसणारे पोरं डायरेक्ट या व्हिजिटला सगळे शांत बसले होते. काय कारण होतं ते आम्हाला पण कळालं नव्हतं. एवढी शांतता होती ना, पोरं अक्षरशः झोपत होते माहिती. व्हिजिटचं लोकेशन जरा जवळच होतं, त्याच्यामुळे आम्ही 1-1.5 तासात लगेच रिटर्न आलो. असं कधीच होत नाही की आम्ही व्हिजिटला गेलो काही कांड केला नाही. तर आमच्या पोरांना लोकेशन सांगायला लावलं. कंपनी तर दूरचीच गोष्ट आहे, पण मग MIDC आम्हाला फिरवलं त्यांनी. तर फायनली आम्ही कंपनी शोधत कसं तरी आलो तिथपर्यंत. तर मस्त आपण कंपनीमध्ये एंट्री केली. तर बाकीचे पोरं आधीच आलेले होते. त्याच्यासाठी आपण व्हिजिटला जातो पहिले ते काम करून घेतलं, म्हणजे अटेंडन्स. आपण ज्या कंपनीत आलोय त्या कंपनीचं नाव आहे पॉवरनिस्ट आणि ती DC मोटरचं मॅन्युफॅक्चरिंग करते. मध्ये फोन अलाउड नसल्यामुळे मी मधल्या बाईक्स वगैरे घेतल्या नाही. ओम्या आणि योग्याचं वेगळंच काहीतरी चालू होतं. सगळ्या कंपनीचा टूर वगैरे करून आपण कंपनीच्या बाहेर आलो, कारण की आपल्याला ग्रुप फोटो काढायचा होता. आणि ही आहे आपल्या क्लासची पूर्ण गँग. याच्यापैकी बऱ्याच लोकांना तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असं. व्हिजिटला गेलो आणि आपण फोटो काढले नाही असं कधीच होत नाही. फोटो वगैरे काढून आपण बसमध्ये परत बसलो. शेअर करा तुमच्या मित्रांना ज्यांच्यासोबत तुम्ही व्हिजिटला जाता. त्याच्यानंतर आपण पोहोचलो कॉलेजला. बाकीचे पोरं आपली वाट बघत होते. मग आपण गेलो जेवायला. तर जेवायला एवढा विषय झालाय ना, सगळ्यांनी सेम भाज्या आणल्या यार. म्हणजे आता जेवण होणार आहे का बरं तुम्हीच सांगा. आणि आज आम्ही इतका हसलोय ना, म्हणजे लिमिट असतं एक माहिती का हसण्याचं, ते सुद्धा आम्ही क्रॉस केलंय. अक्षरशः खाली लोळत आणि एकदम पोट दुखत तर आम्ही हसत होतो. म्हणजे आजूबाजूच्या पोरांना 100% वाटलं असेल की हे नक्कीच येडवले आता. आणि ते म्हणतात ना की हसल्याने आरोग्य चांगलं राहतं, तसा विषय आमच्याकडे काहीच नव्हता. आमचा हसण्याचा विषय म्हणजे ना डायरेक्ट आरोग्याची 12 वाजवणं होता माहितीये का. म्हणजे लिटरली आम्हाला तो विषय आता जरी आठवला ना, आता जरी डोक्यात विचार जरी आला ना, तरी आम्ही हसतो माहितीये का त्या विषयावर. सॉरी फॉर दॅट प्रत्या. मग आपण परत कॉलेजमध्ये आलो. तर आपल्याला भेटला गौरव दादा, तो तिकडे बसलेला होता. कॉलेजचे सगळे काम आवरून आम्ही रूमवरती परत आलो.